नमस्कार, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघत आहोत, तर ती पण इनविजिबल. तर बघा ही बाईची कटिंग आहे. टोटली म्हणजे 2-2 पीस आहे, म्हणजे मेन फॅब्रिक 2 आणि अस्तर 2. 2 बायांसाठी 2, साईड पॅटर्न पण 2 आहे, क्रॉसपट्टी पण 2 आहेत. म्हणजे दोन्ही साईडच्या 2-2. तसेच कटोरी पण 2 अस्तर आणि 2 मेन फॅब्रिक. तसेच साईडचा भाग पण 2 अस्तर आणि 2 फॅब्रिक. आता सर्वप्रथम आपण ही कटोरी जोडून घेऊया. तर अगोदर समोरासमोरील कटोरी समोरासमोर ठेवून घेत आहे मी या पद्धतीने. तर बघा तुम्हाला दाखवत पण आहे मी. तर अशा पद्धतीने आपण कटोरी व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत, म्हणजे अस्तरला जोडून घेत आहोत. तसेच मी आपल्या या चॅनलवर वर्षा फॅशन या चॅनलवर या अगोदर पण ब्लाऊजशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची संपूर्ण प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, तिथे जाऊन नक्की तुम्ही ते पण पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा आता अशा पद्धतीने अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आता मी हा साईड पॅटर्न घेत आहे, तो पण आपण समोरासमोरील म्हणजे ठेवून घेत आहोत, म्हणजे जेणेकरून दोन्ही पण एकाच बाजूचे होणार नाही. त्यासाठी अगोदर असे ठेवून घ्यायचे आहेत आणि कटोरी पण ठेवून तुम्हाला दाखवत आहे. तर चला आता आपण हे जोडायचे कसे ते बघूया. तर बघा व्यवस्थित हाच पॉइंट मेन आहे, आपण इनविजिबल स्टिचिंग करत आहोत त्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला साईड पॅटर्न जोडून घ्यायचं आहे, म्हणजे ही पण आपली अंडरग्राऊंड स्टिचिंग होऊन जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्हाला काही अडचण आली स्टिचिंग करताना तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तर बघा अशा पद्धतीने ही इनविजिबल स्टिचिंग आहे, आतल्या साईडने पण आणि बाहेरच्या बाजूने पण. आपण कटोरीचा टक्स देऊन घेऊ. तर त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे, एक फोल्ड. आणि जी घडी घेतलेली आहे तिथे आपण 1.5 इंचावरती मार्क करत आहोत आणि उंचीच्या बाजूने 2.5 इंचावरती मार्क करत आहोत. म्हणजे 1.5 आणि 2.5 इंचाचा असा टक्स आपल्याला कटोरीचा मारून घ्यायचा आहे. मी छोटं माप असो मोठं माप असो, मी 1.5 आणि 2.5चीच म्हणजे असंच टक्स मारून घेत असते. म्हणजे ज्याची त्याची पद्धत ही वेगळी असते शिवण्याची. तर मी माझी पद्धत दाखवत आहे. तर बघा आता ही क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि त्या पण आपण दोन्ही बाजूच्या सेम ठेवून दाखवत आहे मी तुम्हाला, म्हणजे दोन्ही बाजूच्या. तर आता आपण ही जोडून घेणार आहोत. तर ती पण कशा पद्धतीने जोडायची ती पण व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्या. तर बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित समजावून सांगत आहे मी तुम्हाला. तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती स्टिचिंग करून घेत आहोत. एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने इनविजिबल स्टिचिंग ती आपली दिसणार आहे. तर आता अगोदर आपण याच्यावरती पुन्हा डबल टिप मारून घेत आहोत. तर बघा डबल टिप मारून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून खालच्या बाजूने पण आपल्याला ती स्टिचिंग वरतून दिसणार नाही, अशीच करायची आहे. तर एवढ्या भागाला पण आपण डबल टिप मारून घेणार आहोत. तर बघा मग क्रॉसपट्टी डबल टिप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित जी कटोरीचा भाग आहे तिथून म्हणजे त्या बाजूने आपण ही पूर्ण घडी बाहेर काढून घ्यायची आहे आणि कडेकडेला पण स्टिचिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण तयार करून घेत आहे. तर तो पण मी तुम्हाला इथे ठेवून पण दाखवते, प्लस स्टिचिंग पण करून दाखवते. म्हणजे दोन्ही पण पार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघा, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण अशा पद्धतीने शिवू शकता. तर बघा पुन्हा त्याच पद्धतीने मी शिवत आहे. तर तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने धरायचा आहे अस्तरचा कपडा आणि मेन ब्लाऊजचा कपडा, आणि अशा पद्धतीने तो व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओमधील तुम्हाला काहीही जरी आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना, म्हणजे जेणेकरून ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा यावर मी पुन्हा डबल टिप मारून घेत आहे.
तर मग बघा आतल्या बाजूने पण इनविजिबल स्टिचिंग आलेली आहे आपली, तुम्हाला मी व्यवस्थित दाखवत आहे आणि पुढच्या बाजूने पण. तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ब्लाऊजची अंडरग्राऊंड स्टिचिंग तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आता ही ब्लाऊजला हुकपट्टी आणि लूकपट्टी कशी लावायची त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते, नक्की बघा तिथे. तर बघा मग मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाऊजची अंडरग्राऊंड स्टिचिंग कशी करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथली हुकपट्टी आणि लूकपट्टी कशी लावायची तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नसेल बघितला तर तो पण नक्की बघा, त्याची पण लिंक मी तुम्हाला हवं तर कमेंट बॉक्समध्ये पिन करते आणि नक्कीच तिथे जाऊन क्लिक करून तो पण व्हिडिओ बघून घ्या. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला असेच शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. कारण की बघतात खूप जण पण व्हिडिओ शेअर पण नाही करत आणि लाईक पण नाही करत. तर प्लीज लाईक आणि शेअर पण नक्कीच करत चला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची अंडरग्राऊंड स्टिचिंग कशी करायची ते व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे. आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पूर्ण ब्लाऊजची प्लेलिस्ट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, नक्की तिथे जाऊन क्लिक करा. निळ्या कलरची असते ती लिंक आणि मग तिथे जाऊन तुम्ही ब्लाऊजशी रिलेटेड सर्व व्हिडिओ बघू शकता.